गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्काईन समजून घेणार आहोत. आता केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्काईन्समध्ये मेनली आपल्याला दोन टाईपच्या रिएक्शन स्टडी करायच्या आहेत. एक ॲसिडिक नेचर ऑफ अल्काईन्स आणि दुसऱ्या ॲडिशन्स रिएक्शन्स पाहायच्या आहेत. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर अल्काईनचं जे ॲसिडिक नेचर आहे, तर कोणते अल्काईन्स आपलं ॲसिडिक नेचर दाखवत असतात? टर्मिनल अल्काईन जे असतात तर ते ॲसिडिक नेचर दाखवत असतात. त्याच्यामुळं हे जे अल्काईन्स आहेत त्यांच्यामध्ये टर्मिनल अल्काईन्स जे असतात, टर्मिनल अल्काईन्स दे शोज ॲसिडिक नेचर. टर्मिनल अल्काईन्स शोज ॲसिडिक कॅरेक्टर. हे टर्मिनल अल्काईन जे असतात ते ॲसिडिक नेचर दाखवत असतात. आता यांचं जे ॲसिडिक नेचर आहे बेसिकली हे आपण कशावरून प्रूव्ह करणार आहोत? यांची रिएक्शन्स विथ मेटल किंवा एखादा स्ट्रॉंग बेस ज्यांच्यासोबत आपण करणार आहोत. आता हे जे अल्काईन्स असतात हे वीक ॲसिडिक असतात. लक्षात ठेवा, वीक ॲसिडिक इन नेचर असतात टर्मिनल अल्काईन्स जे असतात ते. आता नेमकं टर्मिनल अल्काईन्स आपण कोणाला म्हणत असतो? ज्यावेळेस हायड्रोजन डायरेक्टली अटॅच टू द कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, या कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला जर हायड्रोजन डायरेक्टली अटॅच असेल तर दे आर कॉल्ड ॲज टर्मिनल अल्काईन्स. and that hydrogens in terminal alkynes are acidic in nature. हे acidic nature असते, but it is weak acidic. हा weak acidic असतो. म्हणून याला जेव्हा आपण रिएक्शन्स करतो ऍसिडच्या तर त्यावेळेस स्ट्रॉंग बेसची गरज असते आणि म्हणून आपण याची रिएक्शन जी करणार आहोत ते कोणासोबत करणार आहोत? स्ट्रॉंग बेस सोबत यांची रिएक्शन्स करणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे. आता स्ट्रॉंग बेस किंवा मेटल सोबत रिएक्शन्स करत असतो. इथे आपण स्ट्रॉंग बेस कोणते वापरू शकतो? इथे जे लिथियम अमाइड आहे हा वापरू शकतो. पहिला जो आपण वापरणार आहोत ते आहे लिथियम अमाइड. हा आपण स्ट्रॉंग बेस वापरू शकतो किंवा सोडियम अमाइड हा सुद्धा आपण बेस वापरू शकतो. लक्षात ठेवायचं आहे. सोडा अमाइड म्हणतो आपण याला. तर या प्रकारे हे स्ट्रॉंग बेस आपण वापरू शकतो किंवा आपण इथे लिथियम म्हणा किंवा सोडियम या मेटल सोबत यांची रिएक्शन्स करून यांचं ॲसिडिक नेचर एक्सप्लेन करू शकतो. मग आता बेसिकली जेव्हा आपण ॲसिडिक नेचरची रिएक्शन्स पाहणार आहोत यांची, तर ती आपण रिएक्शन्स विथ स्ट्रॉंग बेस, लिथियम अमाइड किंवा सोडा अमाइड किंवा मेटल सोबत यांची रिएक्शन्स करणार आहोत. तर जर टर्मिनल अल्काईन्स असेल तर त्यांचा हायड्रोजन रिप्लेस होईल बाय करस्पॉन्डिंग मेटल्स. त्या मेटल्सला तो रिप्लेस केला जाईल. जसं आपण सुरुवातीला मेटलच्या रिएक्शन्स पाहू. बघा रिएक्शन्स विथ मेटल. आपण जर यांची जर रिएक्शन्स केली, रिएक्शन्स विथ सोडियम किंवा लिथियम मेटल, सोडियम किंवा आपण लिथियम मेटल सोबत जर यांची रिएक्शन्स केली तर दे लिबरेट द हायड्रोजन गॅस. काय होणार आहे? हे जे हायड्रोजन्स आहे हे या मेटलनं रिप्लेस केलं जाईल आणि आपल्याला काय भेटेल? मेटल ॲसिडिलाइड्स भेटेल. मेटल ॲसिडिलाइड्स भेटेल. फॉर एक्झाम्पल जर आता मी एक्झाम्पल घेतलं इथे, एक्झाम्पल मध्ये ॲसिडिलिन घेतला तर यांच्यापाशी दोन ॲसिडिक हायड्रोजन्स आहेत. त्याच्यामुळे यांची जर रिएक्शन्स आपण कोणासोबत केली? सोडियम मेटल सोबत. नॅचरल हा मेटल्स मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे कोणापेक्षा? या हायड्रोजन पेक्षा. त्याच्यामुळे हा हायड्रोजन कशी येऊन जाईल आणि इथून हायड्रोजन्स काय करेल? लिबरेट करू. आपण हे टॉईस करू, हे टॉईस करू. आपल्याला काय भेटणार आहे? H C ट्रिपल बॉन्ड C. या निगेटिव्हला काय लागणार आहे? हा लिथियम पॉझिटिव्ह लागेल, सॉरी सोडियम पॉझिटिव्ह लागेल, आहे की नाही? मोनोसोडियम मोनोसोडियम इथिलाइड्स तयार होईल. बरोबर आहे. याला आपण काय म्हणू? मोनोसोडियम इथिलाइड्स. इथिलाइड्स आपण म्हणणार आहोत. बघा अशा प्रकारे. प्लस काय होणार आहे? हायड्रोजन गॅस लिबरेट होईल. आता हा जो पुन्हा एक हायड्रोजन्स आहे याच्यासोबत, तर हा हायड्रोजन वापस हा जो मोनोसोडियम इथिलाइड्स आहे तो पुन्हा कोणासोबत रिएक्शन्स करणार आहे? एक सोडियम मेटल सोबत पुन्हा तो रिएक्शन्स करू शकणार आहे की नाही? कारण याच्यापाशी पुन्हा एक ॲसिडिक हायड्रोजन्स आहे. हा सुद्धा ॲसिडिक हायड्रोजनच आहे. त्यामुळे हे H पॉझिटिव्ह निघून जाईल आणि इथे काय येऊन जाईल? सोडियम. मी इथे बॅलन्स करण्यासाठी टॉईस करतो आणि आपल्याला काय भेटणार आहे? अशा प्रकारे हा Na पॉझिटिव्ह आणि C निगेटिव्ह ट्रिपल बॉन्ड C निगेटिव्ह Na पॉझिटिव्ह प्लस हायड्रोजन गॅस काय होणार आहे? लिबरेट होणार आहे. तर आता काय तयार झाला? डायसोडियम इथिलाइड्स तयार झाला. काय तयार झाला? डायसोडियम
इथिलाइट्स, डायसोडियम, 2 सोडियम आहे आणि इथिलाइट्स म्हणतो आपण त्याला. तर अशा प्रकारे मेटल ऍसिटिलाइट्स तयार करत असतो आपण विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. याच्याऐवजी जर आता आपण लिथियम घेतला असता तर सेम रिएक्शन झाली असती. बघा लक्षात ठेवायचं आहे. मी जर दुसरी रिएक्शन्स कोणासोबत केली आता लिथियम मेटल सोबत कोणाची टर्मिनल अल्काइनची रिएक्शन्स करायला जर सांगितली तर बेसिकली लिथियम मेटल सोबत सुद्धा सेम रिएक्शन्स होणार आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण आता मिथिल ऍसिटिलीन घेतला, बघा एकच टर्मिनल हायड्रोजन्स आहे त्याला, तर एकच ऍसिडिक हायड्रोजन असल्यामुळे एकदाच आपण रिएक्शन्स करणार आहोत. कोणासोबत रिएक्शन्स करसाल? लिथियम मेटल सोबत. कोणाची रिएक्शन्स करून राहिले तुम्ही? प्रोपाइनची, आहे की नाही? तर नॅचरली हा मेटल पॉझिटिव्ह असतो, हा ऍसिडिक असल्यामुळे H पॉझिटिव्ह देणार आहे आणि इथे हे हायड्रोजन्स येऊन जाईल आणि आपल्याला काय तयार होणार आहे? CH3 C ट्रिपल बॉन्ड C Li पॉझिटिव्ह प्लस H2 गॅस लिबरेट होणार आहे. तर आपण हाफ जरी घेतलं तरी बॅलन्स आहे किंवा हे टॉईस करायचं आहे, पूर्ण H2 गॅस लिहायचा आहे, काही फरक पडत नाही. तर याला काय म्हणणार आहोत आपण? लिथियम. काय म्हणणार आहोत? लिथियम प्रोपिलाइट्स म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? लिथियम प्रोपिलाइट्स असं तयार होईल. तर अशा प्रकारे आपण जेव्हा मेटल सोबत रिएक्शन्स करत असतो तर त्यांच्याविषयी जेवढेही टर्मिनल कार्बनवर हायड्रोजन असतात ते ऍसिडिक असतात आणि त्याच्यामुळे मेटल ऍसिटिलाइट्स तयार होत असते. जसं मेटल इथिलाइट्स तयार झाला इथाइन्स पासून, प्रोपाइन्स पासून लिथियम प्रोपिलाइट्स तयार होईल. अशा प्रकारे हे होणार आहे. आणि हे जर नॉन टर्मिनल अल्काइन्स असेल तर ही रिएक्शन होणार नाही कारण ते ऍसिडिक नसते त्यांच्यामध्ये, बरोबर आहे? अशा प्रकारे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. तर हे झाली आपण कोणासोबतची रिएक्शन्स? मेटल सोबतची रिएक्शन्स. आता स्ट्रॉंग बेस सोबतच्या रिएक्शन्स पाहूया. बघा यांच्या जर आपण आता बेस सोबतच्या रिएक्शन्स केल्या आहे ना, स्ट्रॉंग बेस मध्ये कोणते आपण बेस घेणार आहोत? लिथियम अमाइड घेतो आपण, सोडियम अमाइड, सोडा अमाइड म्हणतो आपण याला. तर या टाइपचे जे बेस घेतले आपण ते स्ट्रॉंग बेस असतात आणि आपला अल्काइन्स हा वीकली ऍसिडिक नेचर असल्यामुळे आपल्याला स्ट्रॉंग बेस सोबत त्यांची रिएक्शन्स कराव्या लागणार आहे. फॉर एक्झाम्पल जर आता एक्झाम्पल मध्ये आपण एक फॉर्म्युला घेतला ऍसिटिलीन म्हणा किंवा इथाइन, ऍसिटिलीन और इथाइन ऑन रिएक्शन्स विथ स्ट्रॉंग बेस LiNH2 लिथियम अमाइड यांच्यासोबत जर रिएक्शन्स केली तर नॅचरल आहे यांच्यापाशी काय असे ऍसिडिक हायड्रोजन्स आहेत, 2 ऍसिडिक हायड्रोजन्स आहेत. आपण 2 स्टेप मध्ये रिएक्शन्स करू. एक लिथियम पॉझिटिव्ह NH2 निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह इथे आला तर H पॉझिटिव्ह निघून जाईल अमोनिया म्हणून. आणि आपल्याला सुरुवातीला काय तयार होणार आहे? या प्रकारे हा जो आहे इथे काय लागेल? लिथियम प्लस अमोनिया लिबरेट होईल. अशा प्रकारे आपण पहिल्या स्टेप मध्ये काय करणार आहोत? मोनोलिथियम, एक लिथियम आहे ना म्हणून मोनोलिथियम इथिनाइट्स, काय म्हणणार आहोत? इथिनाइट्स तयार होईल अशा प्रकारे. त्याच्यानंतर हा जो मोनोलिथियम इथिनाइट्स आहे हा वापस सेकंड मोल ऑफ लिथियम अमाइड सोबत रिएक्शन्स करत. बघा लक्षात ठेवायचं आहे. C ट्रिपल बॉन्ड C इथे काय आता Li मोनोलिथियम इथिनाइट्स यांची पुन्हा रिएक्शन्स लिथियम अमाइड सोबत होणार आहे. तर पुन्हा हा बेस काय करणार आहे? ऍसिडिक हायड्रोजनचा रिप्लेस करेल कारण यांच्यापाशी 2 ऍसिडिक हायड्रोजन्स आहेत. त्याच्यामुळे हा लिथियम इथे येऊन जाईल आणि हा NH3 निघून जाईल आणि आपल्याला काय भेटेल? असा हा जो लिथियम आहे हा दोनदा त्याला अटॅच होईल. कशाला? आपल्या इथिनाइट्स म्हणून तयार होईल. तर आपण याला काय करणार आहोत? डायलिथियम इथिनाइट्स तयार होईल प्लस काय लिबरेट होणार आहे? अमोनियम. अशा प्रकारे आपण डाय लिथियम इथिनाइट्स तयार करणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं, एकदम सोपं आहे, काही पाठ करायचं काम नाही, नॅचरल आहे. एखादा जर कंपाऊंड ऍसिडिक असेल आणि त्यांची जर मेटल सोबत रिएक्शन्स केली तर मेटल त्या हायड्रोजनला डिस्प्लेस करत असतात. किंवा बेस असेल तर बेस मध्येही मेटल असते, तो मेटल त्या हायड्रोजनला डिस्प्लेस करत असतो आणि त्याच्या जागी तो मेटल येत असतो. तर अशा प्रकारे हे सिंपल रिएक्शन्स करायचे आहे तुम्हाला. इथं जर तुम्ही प्रोपिलाइट्स घेतला असता तरी सेम रिएक्शन झाली असते. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं? बघा इथे जर आता मी एक्झाम्पल चेंज केलं असतं तर आता कोणता घेतला असता? हे प्रोपाइन घेतला असता. काय घेतला असता? प्रोपाइन्स घेतला असता. तर काय झालं असतं? आन्सर सेम आलं असतं. बघा लक्षात ठेवायचं आहे. आता मी काय घेतलं? इथे एक्झाम्पल चेंज घेतलं
3 कार्बन वाला प्रोपाइन घेतला, यांची जर लिथियम अमाइड सोबत रिएक्शन्स केली तर आपल्याला काय भेटेल, असा मोनोलिथियम प्रोपेनाइड्स तयार होईल. म्हणजेच आपण काय म्हणू, लिथियम प्रोपेनाइड्स तयार करू अशा प्रकारे विथ लिबरेशन्स ऑफ अमोनिया. सिमिलरली रिएक्शन्स विथ सोडा अमाइड सोबत जरी केली आपण, बघा एक असं काही पाठ करायचं नाही की बाबा आपल्या बुक्स मध्ये फक्त हे लिथियम अमाइडच आहे मग सोडियम अमाइड सोबत रिएक्शन्स करणार नाही. तोही स्ट्रॉंग बेसच आहे सोडियम अमाइड आहे ना, सोडा अमाइड म्हणतो आपण याला, ते बघा लक्षात ठेवायचं आहे. हा जो सोडा अमाइड जर घेतला आपण आणि यांचीही रिएक्शन जर आपण या ऍसिडिक नेचरवाले अल्काइन्स म्हणजे टर्मिनल अल्काइन्स सोबत जर केली तर नॅचरली काय होणार आहे, हा वाला सोडियम पॉझिटिव्ह इथे येऊन जाईल आणि हा हायड्रोजन्स निघून जाईल अमोनिया म्हणून. आणि आपल्याला अशा प्रकारे काय भेटणार आहे, मोनोसोडियम, हा सोडियम पॉझिटिव्ह इथे लागल प्लस अमोनिया निघून जाईल इथून. आणि म्हणून या कंपाऊंडचं नाव काय आहे, सोडियम प्रोपेनाइड्स, सोडियम प्रोपेनाइड्स असं तयार होईल आहे की नाही. इन दिस वे वी कॅन प्रिपेअर द ऍसिडिक नेचर ऑफ अल्काइन शोन बाय दिस रिएक्शन्स. या रिएक्शन्सतून आपण अल्काइनचं ऍसिडिक नेचर दाखवत असतो. आता दुसरा क्वेश्चन तयार होते की हे जे कंपॅरेटिव्हली जर मी ऍसिडिक नेचरचा विचार केला कोणाच्या, अल्काइनच्या, आणि अल्केन आणि अल्किन्स, तर त्यांच्या ऍसिडिक नेचरचं कंपॅरिझन करू आपण, बघा लक्षात ठेवायचं आहे. आता आपण थोडं थिओरिटिकली समजून घेऊ की ऍसिडिक नेचर ऑफ अल्काइन्स कंपेअर्ड टू अल्केन्स अँड अल्किन्स, बघा लक्षात ठेवायचं आहे. ऍसिडिक नेचर आपण पाहणार आहोत, विथली ऍसिडिक आहेच तो, पण त्याचं जे ऍसिडिक नेचर आहे, ऍसिडिक नेचर कंपेअर टू कशाच्या कंपेअर मध्ये घेणार आहोत, कंपेअर टू अल्केन, अल्कीन आहे की नाही, अल्केन, अल्कीन आणि अल्काइन्स यांचं आपण जर ऍसिडिक नेचर जर कंपेअर केलं तर नॅचरली कोणता कंपाऊंड मोर ऍसिडिक असेल ते पाहू आपण आहे की नाही. आता हे जे CH बॉन्ड आहे तर या CH बॉन्डचं ऍसिडिक नेचर जे आहे अल्केन, अल्कीन आणि अल्काइन्स मधलं हे आपण कंपेअर करू. तर सर्वात पहिल्यांदा आपण तिन्ही याचे फॉर्म्युले ड्रॉ करू, अल्केन, अल्कीन आणि अल्काइनचे, आणि मग यांचं कंपॅरेटिव्हली ऍसिडिक नेचर समजून घेऊ. जसं मी एक सर्वात पहिले अल्केन घेतो, हा वाला जो अल्केन आहे या इथेन घेतला आपण, एक दुसरा घेऊ आपण इथिन घेऊ आहे की नाही, इथिन घेऊ, 2 कार्बन वाला अल्कीन घेऊ आणि 2 कार्बन वालाच अल्काइन घेऊ. म्हणजे 3 फॉर्म्युले आपण ड्रॉ केले, अल्केन, अल्कीन आणि अल्काइन, आणि यांचं ऍसिडिक नेचर आता आपण कंपेअर करणार आहोत, बरोबर आहे. आता ऍसिडिक नेचर कंपेअर करणे म्हणजे यांची टेंडन्सी टू डोनेट द H पॉझिटिव्ह, यांची H पॉझिटिव्ह देण्याची टेंडन्सी समजून घेऊ आपण, बरोबर आहे की नाही. जो इझिली H पॉझिटिव्ह देते तो मोर ऍसिडिक राहणार आहे. आता यांचं जे ऍसिडिक नेचर आहे हे कशावर डिपेंड राहणार आहे, हा जो कार्बन आहे या कार्बनचा हायब्रिडायझेशनवर डिपेंड राहणार आहे. हा वाला कार्बन sp3 हायब्रिडाइज आहे, हा वाला जो कार्बन आहे तो sp2 हायब्रिडाइज आहे, आणि हा वाला जो कार्बन ऍटम आहे तो sp हायब्रिडाइज आहे. समजलं इथपर्यंत. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे हायब्रिडायझेशन चेंज झाले CH कार्बन वाले आहे ना, तर मग ऍसिडिक नेचरवर काय असर होत असते. तर पहिल्यांदा आपण इलेक्ट्रो निगेटिव्हिटी, बघा लक्षात ठेवायचं आपण काय पाहणार आहोत, इलेक्ट्रो निगेटिव्हिटी ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स. हायब्रिड ऑर्बिटलची जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा विचार केला आपण तर sp हायब्रिड ऑर्बिटलची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मॅक्झिमम आहे, त्याच्यानंतर sp2 हायब्रिड ऑर्बिटल, त्याच्यानंतर sp3. सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी या sp हायब्रिड ऑर्बिटलची असते, नंतर sp2, नंतर sp हायब्रिड ऑर्बिटलची असते. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे टेंडन्सी टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स. आता नॅचरली हे जे शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स आहेत हे मोर स्ट्रॉंगली कोण अट्रॅक्ट करणार आहे, ज्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते. त्याच्यामुळं हा इझिली काय करेल, आपल्याकडे शेअर्ड पेड इलेक्ट्रॉन्स सोडल आणि त्याच्यामुळे H पॉझिटिव्ह देण्याची टेंडन्सी त्याची जास्त राहील. इथे बघा sp2 हायब्रिड ऑर्बिटलचे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते, त्याच्यामुळे यांची जी इलेक्ट्रॉन ओढण्याची टेंडन्सी आहे ती लेस असेल ऍज कम्पेअर टू इथाइन पेक्षा, आणि त्याच्यामुळे हा लेस ऍसिडिक राहील. इथे सुद्धा हा वाला sp3 हायब्रिड ऑर्बिटल जे आहे यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूपच कमी असते आणि त्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स ओढल्याच जात नाही, म्हणजे हे ऍसिडिक नेचर दाखवणारच नाही.
आणि म्हणून सर्वात जास्त ऍसिडिक नेचरवाला कोणता राहणार आहे? अल्काइन्स. जो टर्मिनल CH बॉन्ड दिसतो तुम्हाला तो मोर ऍसिडिक राहणार आहे. whereas CH bond in ethynes are less acidic and the CH bond in alkanes are very less acidic, means they are neutral. है की नाही? हाच तर खूप वीक ऍसिडिक नेचर असल्यानंतर यांचं ते ऍसिडिक नेचर त्यांच्याही पेक्षा कमी राहील आणि यांचं ऍसिडिक नेचर एकदमच कमी राहणार आहे. त्याच्यामुळे ऍसिडिक नेचरचं कंपॅरिझन जर केलं आपण तर हे जे अल्काइन्स असतात तर या अल्काइनचा जो CH बॉन्ड आहे यांचा ऍसिडिक नेचर मोर असेल ॲज कम्पेअर्ड टू इथिन्स और ॲज कम्पेअर्ड टू अल्केन. ठीक आहे. आता याचं कारण असं आहे की यांच्यामध्ये जे s ऑर्बिटलचं कॅरेक्टर आहे तर हे s ऑर्बिटलचं कॅरेक्टर याच्यात 50% s ऑर्बिटलचं कॅरेक्टर आहे. बघा s ऑर्बिटलचं जे कॅरेक्टर आहे ते 50% आहे आणि s ऑर्बिटल्स आर व्हेरी क्लोज टू द न्यूक्लियस. That's why they have more tendency to attract the shared paired electrons. Whereas in this hybridization, s orbital character is only 33.33%. That's why it has less electronegativity. Whereas here the s orbital character is only 25%, and that's why it is very poor electronegative, and hence it is less acidic. While it has more s character, that's why these shared paired electrons are more closely to attract toward this sp hybrid orbital, and hence it is more acidic in nature. हे तर ऍसिडिक नेचर कंपॅरेटिव्हली अल्केन, अल्कीन आणि अल्काइन्स मध्ये केलं. आता जर आपण ऍसिडिक नेचर यांचं जर कंपेअर केलं कशासोबत 3 प्रकार किंवा 4 प्रकारचे अल्काइन्स घेतले आणि तुम्हाला विचारलं की या प्रकारचा कोणता अल्काइन्स आहे जो मोर ऍसिडिक इन नेचर वाला असेल. आता म्हणून नेक्स्ट आपण ऍसिडिक नेचरच पाहणार आहोत. पण आता ऍसिडिक नेचर जे आहे कोणाचं? डिफरंट अल्काइन्स. आपण वेगवेगळे अल्काइन्स घेऊ. डिफरंट टर्मिनल अल्काइन्स जर घेतले आपण आणि त्यांचं जर ऍसिडिक नेचरचं कंपॅरिझन करतो म्हटलं है ना तर आपण कोणता अल्काइन्स हा मोर ऍसिडिक राहील ते पाहू आपण. फॉर एक्झाम्पल जर मी कोणता घेतला इथाईन किंवा ऍसिटिलीन घेतला. दुसरा आपण मिथिल ऍसिटिलीन घेतला. दुसरा कोणता घेतला? मिथिल ऍसिटिलीन घेतला. आणि तिसरा आपण इथिल ऍसिटिलीन घेतला. बघा लक्षात ठेवायचं आहे इथिल ऍसिटिलीन म्हणजे ब्युटाईन घेतला आहे की नाही. आणि यांचं जर मी कंपॅरिझन केलं आणि एक कोणता घेतला आपण डायमिथिल अल्काइन्स घेतला. एक मी कोणता घेतला डायमिथिल अल्काइन्स घेतला. आणि मी विचारलं असतं की विच ऑफ द फॉलोइंग अल्काइन्स इज मोस्ट ऍसिडिक इन नेचर अँड व्हाय. यापैकी कोणता अल्काइन्स हा मोर ऍसिडिक राहील है ना. आतापर्यंत तर आपण कंपेअर केलं अल्केन, अल्कीन, अल्काइन्स मध्ये. आता कंपेअर करून की डिफरंट टाइपचे अल्काइन्स घेतले. आता नॅचरली सर्वांना माहिती आहे की हा टर्मिनल अल्काइन्स आहे त्याच्यामुळे हायड्रोजन इझिली देईल. हा सुद्धा टर्मिनल अल्काइन्स आहे त्याच्यामुळे हायड्रोजन देणारच आहे. हा सुद्धा टर्मिनल अल्काइन्स आहे त्याच्यामुळे हायड्रोजन देणार आहे. हा नॉन टर्मिनल अल्काइन्स आहे की नाही. नॉन टर्मिनल अल्काइन्स असेल तर इट डज नॉट गिव्ह हायड्रोजन्स. तो लेस ऍसिडिक म्हणजे तो ऍसिडिक नसणारच आहे. आता या कंपॅरेटिव्हली या तिघाचा ऍसिडिक नेचर आपल्याला पाहायचं आहे. तर एक लक्षात ठेवायचं आहे की ॲज द प्लसर इंडक्टिव्ह इफेक्ट इन्क्रीज जसं जसं प्लसर इंडक्टिव्ह इफेक्ट काय होत असते इन्क्रीजेस होत असते. ऍसिडिक नेचर ऑफ अल्काइन्स डिक्रीजेस. यांचं जे ऍसिडिक नेचर आहे ऍसिडिक नेचर ऑफ अल्काइन्सचं जे ऍसिडिक नेचर आहे ते काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. काय होणार आहे डिक्रीजेस. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आता बघा इथे हा हायड्रोजन आहे. हा प्लसचा इफेक्टही दाखवत नाही मायनसचा इफेक्टही दाखवत नाही. इथे हवाला एक प्लसचा इंडक्टिव्ह इफेक्टिव्ह ग्रुप आहे त्याच्यामुळे आपल्याकडचे इलेक्ट्रॉन्स या ट्रिपल बॉन्डकडे देईल आणि ट्रिपल बॉन्डकडे इलेक्ट्रॉन दिल्यानंतर याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज करत नॅचरली हा H पॉझिटिव्ह इझिली जाणार नाही त्याच्यामुळे याचा ऍसिडिक नेचर काय होईल डिक्रीज होईल. आता याचा तर प्लसचा इंडक्टिव्ह इफेक्ट त्याच्याही पेक्षा जास्त आहे. इथिल ग्रुपचा प्लसचा इंडक्टिव्ह इफेक्ट मिथिल ग्रुप पेक्षा कसा असतो जास्त असतो. त्याच्यामुळे याचा प्लसचा इंडक्टिव्ह इफेक्ट त्याही पेक्षा जास्त आहे. त्यामुळे याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी तो खूप जास्त वाढवतो आणि त्याच्यामुळे तो H पॉझिटिव्ह देणारच नाही. आणि म्हणून याच्यात सर्वात स्ट्रॉंगली ऍसिडिक कोण राहणार आहे हा वाला बिकॉज ऑफ नो प्लसचा इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणून इथाईन इज मोर ऍसिडिक दॅन प्रोपाइन. प्रोपाइन इज मोर ऍसिडिक दॅन ब्युटाईन आणि ब्युटाईन इज मोर ऍसिडिक दॅन डायमिथिल ऍसिडिक. तर these are the correct order for the acidic nature of terminal alkynes comparing with non-terminal alkynes are non-acidic. तर अशा प्रकारे आपल्याला हे डिटेल मध्ये ऍसिडिक नेचर ऑफ अल्काइन्स समजून घ्यायचं होतं.
आता हे झालं तुमचं ऍसिडिक नेचर ऑफ अल्काइन्स. आता आपल्याला दुसरे रिएक्शन स्टडी करायचे आहे ते म्हणजे कोणत्या ऍडिशन्स रिएक्शन्स. तर बेसिकली कोणकोणत्या ऍडिशन्स रिएक्शन्स आपण अल्काइन्स मध्ये करणार आहोत ते आता पाहून घेऊ. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर ऍडिशन्स रिएक्शन्स मध्ये कारण ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे बिनधास्त ऍडिशन रिएक्शन्स करायचीच आहे आपल्याला. तर ऍडिशन्स रिएक्शन्स मध्ये सर्वात पहिल्यांदा आपण हॅलोजिनेशन्स करणार आहोत. कोणती रिएक्शन्स करणार आहोत? हॅलोजिनेशन्स. X2 सोबत रिएक्शन्स करू. क्लोरिनेशन्स आणि ब्रोमिनेशन्स. ब्रोमिनेशन स्पेशली टेस्ट फॉर द अनसॅच्युरेशन. दुसरा आपण हायड्रो हॅलोजिनेशन्स रिएक्शन्स करू. बघा हायड्रो हॅलोजिनेशन्स ही वाली ऍडिशन्स रिएक्शन्स करू आणि जिमिनल डायहालाइड्स तयार होतील. हायड्रो हॅलोजिनेशन्स म्हणजे HX. आणि तुम्हाला जिथेही ऍडिशन रिएक्शन येते तिथे मार्कोविंकॉफ्स रूल येणार आहे. व्हॉट एव्हर इट इज अल्कीन ऑर अल्काइन. ठीक आहे. आणि फायनली हायड्रेशन्स काय करणार आहोत आपण? हायड्रेशन्स ऑफ अल्काइन्स. हायड्रेशन्स ऑफ अल्काइन्स. तर हायड्रेशन्स करत असताना आपण कोणते रिएजंट वापरणार आहोत? 40% H2SO4 वापरणार आहोत हायड्रेशन्स करण्यासाठी आणि 1% मर्क्युरिक सल्फेट Hg2SO4 हे मला वापरणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे. आणि तिथे आपल्याला अल्डिहाइड कीटोन्स तयार होतील. इथे आपल्याला टेट्रा हॅलो अल्केन्स तयार होतील. हॅलोजिनेशन जर केलं आपण तर ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे टेट्रा हॅलो अल्केन्स तयार होतील. तर या प्रकारच्या ह्या रिएक्शन्स असणार आहेत. तर आता वन बाय वन सर्वात पहिल्यांदा आपण हॅलोजिनेशन्सवर फोकस करू. बघा लक्षात ठेवायचं आहे. मग हायड्रो हॅलोजिनेशन्स आणि नंतर हायड्रेशन्स ऑफ अल्काइन्स. तर सर्वात पहिली जी रिएक्शन्स आपण इथे फोकस करणार आहोत ते आहे हॅलोजिनेशन्स ऑफ अल्काइन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे. सर्वात पहिले हॅलोजिनेशन्स. हॅलोजिनेशन्स ऑफ अल्काइन्स. हॅलोजिनेशन्स ऑफ अल्काइन्स. तर आता अल्काइन्सचं हॅलोजिनेशन जेव्हा आपण करू पहिली रिएक्शन्स मध्ये आहे ना, तर हॅलोजन ऍड करणार आहोत. तर हॅलोजिनेशन्स मध्ये आपण क्लोरिनेशन्स आणि ब्रोमिनेशन्स स्पेशली स्टडी करणार आहोत. आयोडिनेशन्स ऑफ अल्काइन्स आर डिफिकल्ट. आयोडिनेशन्स अल्काइन्सचं डिफिकल्ट आहे करणं. त्याच्यामुळे मी तुम्हाला जेव्हा इथे सांगतो की क्लोरिनेशन्स अँड ब्रोमिनेशन, जेव्हा तुम्ही क्लोरिनेशन्स आणि ब्रोमिनेशन्स करसाल द रिएक्शन्स कॅरी आउट इन अ डार्क कंडिशन्स इवन हायली रिएक्टिव्ह. क्लोरिनेशन्स अँड ब्रोमिनेशन्स जे असेल इवन कॅरीड आउट इन अ डार्क कंडिशन्स. डार्क कंडिशन्स मध्ये सुद्धा हे केलं जाईल. जनरली these reactions are catalyzed by the light. ह्या ज्या रिएक्शन असतात ह्या कॅटलाइज केल्या जात असतात बाय लाईटच्या प्रेझेन्स मध्ये आपण करत असतो. तर लाईट जर आपण वापरला तर तो फास्ट रिएक्शन्स होईल. whereas आयोडिनेशन्स ऑफ अल्काइन्स आर डिफिकल्ट. आयोडिनेशन्स जे असते हे इज डिफिकल्ट टू ऍड है ना. हे डिफिकल्ट असते टू ऍड इन अल्काइन्स. अल्काइन्स मध्ये आयोडिनेशन्स करणं थोडं डिफिकल्ट असते. तर आपण सुरुवातीला क्लोरिनेशन समजून घेऊ. नंतर ब्रोमिनेशन तर स्पेशली टेस्टच आहे डबल बॉन्डेड कंपाऊंड मध्ये किंवा ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड मध्ये. तर सुरुवातीला आपण याचं क्लोरिनेशन्स करू. बघा लक्षात ठेवायचं आहे. क्लोरिनेशन्स ऑफ अल्काइन्स. क्लोरिनेशन्स ऑफ अल्काइन्स. आपण आता क्लोरिनेशन जर अल्काइनचं केलं तर काय होणार आहे? टेट्रा क्लोरो डेरिव्हेटिव्ह होणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर सर्वात पहिले जर इथाइन घेतला आणि यांचं क्लोरिनेशन जर केलं आहे की नाही, Cl2 सोबत रिएक्शन्स केली, इवन रूम टेम्परेचरला रिएक्शन्स होईल. ऍडिशन ऑफ क्लोरीन इज कॉल्ड ॲज क्लोरिनेशन. सुरुवातीला 2 क्लोरीन ऍड होतील आणि या ट्रिपल बॉन्डचं कन्वर्शन डबल बॉन्ड मध्ये होईल. अशा प्रकारे 1,2 डायक्लोरो इथिन तयार होईल. काय तयार होईल? 1,2 डायक्लोरो इथिन तयार होईल पहिल्या स्टेप मध्ये. आणि नंतर पुन्हा याच्यात क्लोरीन ऍड होईल आहे की नाही. आणि पुन्हा क्लोरीन ऍड होऊन काय होणार आहे? हा वाला डबल बॉन्ड वापस सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होईल आणि आपल्याला अशा प्रकारे हे टेट्रा क्लोरो डेरिव्हेटिव्ह भेटल. अशा प्रकारे आपल्याला काय भेटल? टेट्रा क्लोरो डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच आपण काय लिहिणार आहोत? 1,1 त्याच्यानंतर 2,2 आहे की नाही. टेट्रा क्लोरो काय म्हणणार आहोत? 1,1,2,2 टेट्रा क्लोरो इथेन असं आपल्याला कंपाऊंड्स तयार होईल. तर म्हणून टेट्रा हॅलो अल्केन्स तयार होईल. तर अशा प्रकारे आपण ही रिएक्शन डायरेक्टली एका स्टेप मध्ये करू शकतो. टॉईस Cl2 घ्यावं लागेल, डायरेक्ट प्रॉडक्ट लिहू शकतो. तर अशा प्रकारे हे इथिन किंवा इथाइन पासून आपण काय करणार आहोत? टेट्रा क्लोरो डेरिव्हेटिव्ह तयार करू. फॉर एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल जर घेतला आपण की मिथिल ऍसिटिलीन घेतला. मिथिल ऍसिटिलीन जर घेतला असा आणि यांचं क्लोरिनेशन्स केलं आपण आहे की नाही रूम टेम्परेचरला, एकदा 2 क्लोरीन ऍड होईल, एक डबल बॉन्ड ब्रेक होऊन जाईल आणि
म्हणजे ट्रिपल बॉन्ड पैकी एक बॉन्ड कमी होऊन जाईल अशा प्रकारे आणि 2 क्लोरीन ऍडजसंट कार्बनवर लागतील व्हिसिनल टाईप आहे की नाही. पुन्हा याच्यात क्लोरिनेशन्स होणार आहे आणि पुन्हा क्लोरिनेशन जर झालं तर याचं नाव काय दिसेल आता 1,2 डायक्लोरो. पहिल्या स्टेप मध्ये 1,2 डायक्लोरो प्रोपीन तयार होईल 1,2 डायक्लोरो प्रोपीन. मग त्याचं क्लोरिनेशन होईल आणि फायनली आपल्याला असा टेट्राक्लोरो डेरिव्हेटिव्ह तयार होईल प्रोपीनचा आहे की नाही. अशा प्रकारे टेट्राक्लोरो डेरिव्हेटिव्ह तयार होते. म्हणून याचं नाव देत असताना 1,1,2,2 टेट्राक्लोरो प्रोपेन असं नाव दिसाल तुम्ही. तर अशा प्रकारे हे क्लोरिनेशन्स करणार आहोत आपण. तर सिंपल टेट्रा हॅलो अल्केन्स तयार होते क्लोरिनेशन्स केलं तर. आता सेकंड आपण ब्रोमिनेशन्स करू. काय करणार आहोत ब्रोमिनेशन. सेम रिएक्शन्स आहे पण आता ब्रोमिनेशन्स बेसिकली काय एक टेस्ट आहे टू डिटेल द अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स इन सॅम्पल. एखाद्या सॅम्पलमध्ये अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असेल तर तो ओळखण्यासाठी आपण ब्रोमिनेशनची टेस्ट वापरत असतो. म्हणून नेक्स्ट आपण जी आहे ती आहे आता ब्रोमिनेशन्स. बघा लक्षात ठेवायचं ब्रोमिनेशन्स ही जी रिएक्शन्स आहे बेसिकली आपण Br2 सोबत करणार आहोत. तर ब्रोमिनेशन बेसिकली काय टेस्ट फॉर द अनसॅच्युरेशन म्हणजे ही जी टेस्ट असते टेस्ट फॉर अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. अँड सॅच्युरेशनची टेस्ट आहे अनसॅच्युरेटेड कंपाऊंडची आहे की नाही. म्हणजेच कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तरी चालते आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तरी ही टेस्ट देणार आहे. ऍक्च्युअली ब्रोमिन वॉटर्स आर ब्राऊन कलर लिक्विड. हे जे ब्रोमिन वॉटर असते दे आर ब्राऊन कलर. हे काय असते रेड ब्राऊन कलरचं लिक्विड असते. रेड ब्राऊन कलर लिक्विड असते आणि त्यामुळं ज्यावेळेस आपण यांना अनसॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये ऍड करू हे ब्रोमिन याच्यात ऍड होते त्याच्यामुळे यांचा रेड कलर काय होते डिसअपियर. जर याच्यात डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर हे डिसअपियर होईल. व्हेरएज जर याच्यामध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड नसेल तर हे डिसअपियर होणार नाही. आणि त्याच्यामुळे इट इज द टेस्ट फॉर द डिटेक्शन ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इन ॲलिफॅटिक कंपाऊंड. आता बघा फॉर एक्झाम्पल आपण आता ब्रोमिनेशन्स करू. जसं मी ब्रोमिनेशन्स मध्ये इथाईन घेतो आहे की नाही. इथाईनचं जर ब्रोमिनेशन्स केलं आपण इव्हन इन डार्क कंडिशन्स मध्ये ब्रोमिनेशन्स होते. पुन्हा पहिल्यांदा काय होणार आहे सर इथाईन आहे की नाही. तर एक ब्रोमिन इथे ऍड होईल एक ब्रोमिन इथे ऍड होईल आणि पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला काय भेटणार आहे असा 1,2 डायब्रोमो इथिन भेटेल. काय भेटेल असा 1,2 डायब्रोमो इथिन. सेम रिएक्शन्स आहे 1,2 डायब्रोमो इथिन तयार होईल पहिल्या स्टेप मध्ये EN या 1,2 डायब्रोमो इथिनचं पुन्हा ब्रोमिनेशन्स होईल सेकंड याच्यातली आणि पुन्हा याच्यात 2 ब्रोमिन ऍड होईल आणि आपल्याला फायनली काय तयार होणार आहे असा टेट्राब्रोमो इथेन तयार होईल. काय तयार होईल असा टेट्राब्रोमो इथेन. 4 ब्रोमिन ऍटम याच्यात लागल म्हणून आपण याला असंही म्हणू शकतो टेट्राब्रोमो ब्रोमो इथेन. आणि हा जो रेड ब्राऊन कलर होता या ब्रोमिन वॉटरचा तो काय होते डिसअपियर होते. सपोज या सॅम्पल मध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल आणि आपण याच्यात ऍड केला तर यांचा जो रेड ब्राऊन कलर आहे हा काय होणार आहे डिसअपियर जर झाला. समजून घ्यायचं की रेड ब्राऊन कलर जर यांचा डिसअपियर झाला तर कंपाऊंड्स कंटेनिंग अनसॅच्युरेटेड कार्बन कार्बन डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. सिमिलरली द रिएक्शन्स विथ आपण जर एक एक्झाम्पल अजून घेतलंय. फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलाय प्रोपाइन घेतलाय. प्रोपाइनचं ब्रोमिनेशन जर केलं आपण Br2 सोबत तर वापस हे ब्रोमिन 2 इथे ऍड होतील. सिंपल रिएक्शन्स होणार आहे. बघा लक्षात ठेवायचं एक ब्रोमिन इथे येऊन जाईल आहे ना. हा ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्शन डबल बॉन्ड मध्ये होऊन जाईल म्हणजे 2 ब्रोमिन पहिल्यांदा ऍड होईल. 1,2 डायब्रोमो प्रोपीन तयार होईल. 1,2 डायब्रोमो प्रोपीन तयार होईल आणि हा जो 1,2 डायब्रोमो प्रोपीन आहे याचं फर्दर ब्रोमिनेशन्स होईल कारण अजून याच्यात एक डबल बॉन्ड आहे. एक Br इथे ऍड होईल एक Br इथे ऍड होईल आणि फायनली आपला आन्सर येणार आहे टेट्राब्रोमो. आपल्याला काय भेटेल असा टेट्राब्रोमो अल्किन्स तयार होईल. बघा लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे हा कंपाऊंड तयार होतो. काय म्हणतो आपण याला टेट्राब्रोमो प्रोपेन. अशा प्रकारे हा टेट्राब्रोमो प्रोपेन तयार होईल किंवा आपण याला IUPAC मध्ये काय म्हणणार आहोत 1,1,2,2 टेट्राब्रोमो प्रोपेन. 1,1,2,2 टेट्राब्रोमो प्रोपेन अशा प्रकारे. तर हे टेस्ट फॉर द अनसॅच्युरेशन साठी आहे. म्हणजे जर एखाद्या सॅम्पल ट्यूब मध्ये जर अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असेल आणि आपण त्याच्यात रेड ब्राऊन कलरचा ब्रोमिन वाला कंपाऊंड जर ऍड केला तर यांच्यामध्ये जर अनसॅच्युरेशन असेल तर ते
कलर डिसअपिअर होऊन जाईल, कारण ते रिॲक्ट होतात आणि त्याच्यामुळं आपण त्यांच्यामध्ये अनसॅच्युरेशन आहे म्हणजे डबल बॉन्ड आहे किंवा ट्रिपल बॉन्ड आहे हे डिटेक्ट करण्याची टेस्ट आहे की नाही. इट इज द ब्रोमीन वॉटर टेस्ट फॉर द डिटेक्शन ऑफ अनसॅच्युरेशन इन ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे ॲलिफॅटिक कंपाऊंड. ठीक आहे, तर हे झालं हॅलोजिनेशन्स. आता नेक्स्ट रिएक्शन्स पाहायची आपल्याला हायड्रोहॅलोजिनेशन.